हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पूनम मॅम लर्निंग कॉर्नर. आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशनची शॉर्ट ट्रिक. जर आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल 32 इंटू 42, तर आपण काय करतो? नेहमी 2 ने मल्टिप्लाय करतो, त्यानंतर 4 ने मल्टिप्लाय करतो आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण सोडवत जातो. स्कूलमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने शिकवलं जातं आणि ह्या स्कूलमध्ये आपण अशाच पद्धतीने सोडवतो कारण स्टेप बाय स्टेपला मार्क असतात. परंतु जर शॉर्ट ट्रिकने आपल्याला ह्याचं आन्सर काढायचं असेल तर मी तुम्हाला एक सिंपल शॉर्ट ट्रिक सांगत आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत? या दोघांचा मल्टिप्लाय करायचं, 2 आणि 2 चा मल्टिप्लाय होतो 4. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 3 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर येणार 6, 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं तर येणार 8. या दोघांचं ऍड करायचे. 6 प्लस 8 किती येतात? 14. मग आपण इथे 4 लिहिणार, 1 कॅरी ओव्हर आणि त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. 4 3 जा 12 आणि 1 कॅरी ओव्हर ऍड केल्यावर येणार 13. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं येणार आहे 1344. त्याच पद्धतीने मला हे गणित सोडवून दाखवा. स्कॉलरशिपमध्ये आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर प्रत्येक स्टुडंटला ही ट्रिक माहिती असली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगते, या दोघांचं मल्टिप्लाय करायचं, इथे लिहायचं, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं ऍड करून जर 2 अंकी आलं तर 1 अंक इथे लिहायचा, 1 अंक कॅरी ओव्हर, पुन्हा या 2 संख्येचा मल्टिप्लाय करायचा आणि कॅरी ओव्हर त्यामध्ये ऍड करायचं. सिंपल.